देशात आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत। वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांवरून निवडणूक वार्तापत्रे वेगवेगळ्या संदर्भात प्रकाशित करण्यात येत आहेत आणि याची जाणीव सर्वांनाच आहे। अशाच प्रकारचा कार्यक्रम TV9 या वृत्तवाहिनीने 25 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावतीच्या ऑडिटोरियम हॉल येथे आयोजित केला होता। या कार्यक्रमात सर्वच पक्षांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। यावेळी प्रत्येक राजकीय प्रवक्ते आपापल्या पक्षाची भूमिका मांडत होते। त्याचप्रमाणे TV9 ह्या वृत्तवाहिनीचे स्थानिक पत्रकार सुरेंद्र आकोडे व अँकर राहुल घोरी हे सुद्धा प्रवक्ता आणि कार्यक्रमात सहभागी प्रेक्षकांसोबत संवाद साधून कार्यक्रम पूर्णत्वास नेत होते। काही करायच्या आत शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी TV9च्या पत्रकारांसोबत धक्काबुक्की व मारहाण केली। ही घटना लाईव्ह शो असल्याने सर्वांनी बघितली। शिवसेनेची दादागिरीचा निरपराध पत्रकारांना सामना करावा लागला। या घटनेला बघून जिल्हा मराठी पत्रकार संघाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। सदर निवेदनात फरार आरोपींना अटक करणे, पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आणणे व मारहाणीत जखमी झालेल्या पत्रकारांना आर्थिक मदत देण्याच्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या। वृत्तवाहिनीच्या लाईव्ह शोमध्ये शिवसेनेच्या गुंडांनी जे उपद्रव केला त्यावेळेस पोलिसांनी ती कारवाई केली। पत्रकारांवर जे वारंवार राज्यभरात हल्ले होते त्यासाठी मी खरं तर दोषी ह्या सरकारला मानतो। त्यांनी पत्रकार संरक्षण कायदा हा पारित केला, पण अध्यादेश काढण्यासाठी मला असं वाटते कोणाची राजकीय इच्छाशक्ती नाही। त्याच्यामुळे पत्रकार संरक्षण कायद्यासाठी अध्यादेश अद्याप निघत नाही आणि यांनी दाखवला त्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला। ह्याच ठिकाणी समजा पत्रकार संरक्षण कायदा आज जर लागू झाला असता तर ह्या सगळ्यांना पूर्ण जे 50 ह्या लोकांना नॉन मेलेबल गुन्हे दाखल करून 3 महिन्यापर्यंत जेल झाले। पण पत्रकार संरक्षण कायदा फक्त पारित करावा आणि त्याचा अध्यादेश नाही काढावा याचा अर्थ काय? मी माझ्या समाजाच्या पलीकडे आहे। आज या पूर्ण घटनेचा निषेध करण्यासाठी आणि पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी त्वरित करण्याकरिता ह्या मागणीला घेऊन आम्ही अमरावतीचे जिल्हाधिकारी जी बांगरे यांच्या माध्यमानं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमच्या मागणींचे निवेदन पाठवलं आहे आणि ह्यावेळेस अमरावतीच्या पत्रकारांच्या विविध संघटना, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, जिल्हा मराठी पत्रकार संघ, अमरावती जिल्हा ग्रामीण पत्रकार संघटना आणि जितक्या काही संघटना सर्व संघटनांनी जिल्हाधिकारी आहे। मी या निमित्तानं पुन्हा ही मागणी करेल तर शिवसेनेच्या खासदारांनी ज्या लोकांनी उपद्रव केला, त्या लोकांनी ज्या गुंडांनी जे धामधूम केली त्या सगळ्यांना शिवसेना पक्षातून त्याची हकालपट्टी करा आणि हे त्यांचं मला असं वाटतं नक्की कर्तव्य आहे खासदार साहेबांचं। खासदार साहेबांनी त्या दिवशी ह्या घटनेची स्वतः माफी मागितली, पण त्यांना जे कारवाई करायला पाहिजे होती ती कारवाई अद्याप त्यांनी केली नाही। पोलिसांनी आपली कारवाई केली, पोलिसांनी कायद्यात चौकटी जितके गुन्हे नोंदवायचे होते नोंदवले, 6 लोक अटक झाली। उरलेल्या लोकांना त्वरित अटक करावी।